TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. नाटक पसरलेला आहे. यावेळेला पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. शिक्षक होतं मीनाच्या ग्राउंडवर आणि तेव्हापासून त्याने डेब्यू केला गेला थानिव संघामध्ये. यावेळेला करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जय विश्वकर्मा याच्या हातामध्ये कॉटन बोल्ड आणि यावेळेला फलंदाज बाद होताना एक सुमधुर संगीत आहे. त्यानंतर या मैदानाच्या संख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला करण्याचा प्रयत्न योगेश पाटील. यावेळेला काही संपुष्टात येईल का पूर्ण विराम लागताना मात्र या ठिकाणी नंदकुमार पाटील गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होता. किती चेंडू अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातो पाहायचं आहे. व्यासपीठ अधुरं असतं आणि ज्यावेळेला ते एकत्रित येतात त्यावेळेला नक्कीच ऑल इज वेल ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि अप्रतिम जय विश्वकर्मा राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेला हलक्याशा त्याने फक्त चेंडूला ग्लान्स केला जातोय. एकदा कंप्लीट केली जाईल. सुंदर रित्या खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा सन्मान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मिडलला कनेक्ट होत नाहीये. मात्र अप्रतिम ऑन ड्राईव्ह केला गेला होता आणि धावसंख्या 1 ने पुढे 57 धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोरबोर्डवर आपण पाहतोय एकत्रित धावा झालेल्या समिती यांच्याकडून आपण पाहतोय जे 500 रुपयांचं पारितोषिक षटकारांसाठी. यावेळेला अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. सरळ बॅटने जास्तीत जास्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. हे गुड क्रिकेट आपण पाहतो. इंटेलिजंट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. एक धाव येत आहे.